नमस्कार मंडळी. मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा आपण आपल्या बायोटेक्नॉलॉजीचा टाइप्स ऑफ सेल्स म्हणजे आपल्या ऊतींचे प्रकार हा भाग बघितला होता. त्याच्यामध्ये आपण प्राणी ऊतींचे 4 प्रकार बघितले. त्या 4 प्रकारांचे उपप्रकार बघितले. मागच्या आपल्या ज्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेल्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आपण वनस्पती ऊतींचा प्रकार पण बघितला. वनस्पती ऊतींचे 2 मुख्य प्रकार असतात. त्यांचे काय कार्य असतात ते पण आपण बघितले. त्यांचे उपप्रकार पण आपण बघितले. आणि त्यानंतर आता आज जो आपण अभ्यास करणार आहे तो आहे आपला खरा जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? खरा धडा आत्ता सुरू झाला. म्हणजे याच्या आधीपर्यंत आपण जे काही केलं होतं ती होती पूर्वतयारी. म्हणजेच जैवतंत्रज्ञानामध्ये आपण कुठल्या घटकांचा अभ्यास करतो त्याच्याकरता आपल्याला माहिती असायला पाहिजे की सजीवांच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊती असतात, कोणत्या प्रकारच्या विविध पेशी असतात. आणि मग आपण जैवतंत्रज्ञानामध्ये त्या पेशींचा अभ्यास करण्याकरता त्याच्या हिशोबाने कसे बदल करू शकतो. जसं आपल्याला माहितीये की प्रत्येक पेशीमध्ये पेशीचे छोटे अवयव असतात, बरोबर? त्या अवयवांमध्ये काही बिघाड झाला किंवा डीएनए मध्ये काही जेनेटिक म्युटेशन झाले म्हणजेच काय आपल्या डीएनए मध्ये तुम्हाला माहिती ना आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये डीएनए असतो. त्याच्यामध्ये जनुक असतात. त्या जनुकांच्या रचनेमध्ये मांडणीमध्ये काही गोष्टी वरखाली झाल्या किंवा काही अशी जनुक आहेत ज्याच्यामुळे काही रोग निर्माण होतात जसे की ऑन्कोजेन्स नावाचे काही जनुक असतात. त्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा ही जनुक जातात तर मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआप कॅन्सर होऊ शकेल अशी जनुक पास होतात. म्हणजे आपण जे बाकीच्या गोष्टी म्हणतो की ह्या गोष्टीमुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामध्ये तंबाखू असेल, अल्कोहोल असेल म्हणजे मद्य असेल किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतील, झोपण्याच्या चुकीच्या सवयी असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप परफेक्ट केल्या. रोज व्यायाम वगैरे, चांगलं खाणं, सकस आहार, चांगली झोप हे सगळं करूनही कॅन्सर जर होत असेल, तर तो कशामुळे होतोय? हा जनुकीय प्रॉब्लेम तर नाहीये ना? असा अभ्यास केल्यावरती हे समजलं की हो जनुकांद्वारे पण हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. तर अशा पेशीमध्ये ज्याच्यामध्ये जनुकांमध्ये आपल्याला बदल करून ती जी ऑन्कोजेनिक आहे ना कॅन्सर होणारी पेशी, ती जर आपण बदलली तर मग पुढच्या पिढीकडे तो कॅन्सर होण्याची शक्यता शून्य ना? असे अनेक घटक आपण जैवतंत्रज्ञानामध्ये करतो. याच्यामध्ये पेशीच्या रचनेमध्ये काही बदल करता येतात आणि त्याच्यामुळे आपल्या पेशीचा जो काही उत्पादन असेल किंवा त्याचा जो काही गुणधर्म असेल तो आपल्याला वाढवता येतो. आता आपण जाऊया पुस्तकाकडे. आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं होतं पीपीटीमध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पटापट पुढच्या टप्प्यांकडे जाऊया आपण. आपल्याला माहिती आहे जैवतंत्रज्ञान, ऊतींचे प्रकार, त्यातले प्राणी ऊतीचे 4 प्रकार हे सगळे आपण डिस्कस केलेले आहेत. मग त्याच्यानंतर आपण वनस्पती ऊती, त्यातल्या पण 2 आणि त्यातले पण वेगवेगळे उपघटक हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. नंतर आपल्याला ऊती संवर्धन इथून आपल्या बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैव तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू होतो. त्याच्यामध्ये ऊतींचं संवर्धन करायचं म्हणजे काय? सजीवाच्या शरीराच्या बाहेर पोषक आणि निर्जंतुक अशा वेगळ्या माध्यमामध्ये त्याच्या पेशी ठेवायच्या, त्यांची वाढ करायची आणि त्याच्यापासून ऊती बनवायच्या. याला म्हणतात ऊती संवर्धन. आले काय? आता हे बघण्याकरता आपण जरा पुस्तकातल्या एका महत्त्वाच्या पॅराग्राफकडे येऊ. त्याच्यामध्ये काही ऊतींबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे आणि आपल्याला माहिती असलीच पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या जैवतंत्रज्ञानाचा अभ्यास पूर्ण नाही होऊ शकत. अशा पूर्णक्षम म्हणजे टोटीपोटेंट अशा काही पेशी असतात. आपल्या शरीरामध्ये आपण बघितलंय की आपलं जे छोटं बाळ असतं बघा, छोटं बाळ आई छोट्या बाळाच्या तर त्याच्या आईला जोडणारी आणि बाळाला जोडणारी एक नाळ असते बरोबर. आई जे काही खाते ते आईच्या रक्तावाटे त्या नाळेमधनं बाळाला मिळतं. म्हणजे बाळाला दाताने चावून खायची काहीच गरज नाही. आई जे खाणार आहे ते सगळं डायरेक्ट आईच्या रक्तामधून बाळाला मिळतं आणि त्याचं पोषण होतं. हे का होतं? ती नाळ असते ना बघा, आपण म्हणतो काय माहिती आमच्या गावाशी आमची नाळ जोडली गेलेली. तो नाळ शब्द जो आलाय ना हा तिथूनच आलाय. याचाच अर्थ काय आहे की ती एक जोडणी आहे ज्याच्यामध्ये त्या नाळेमध्ये पण काही बरं का आपल्या अशा पेशी असतात ज्याला स्टेम सेल म्हणतात. तर त्या सेल्सना आपण जर बाहेर काढलं तर त्या सेल्स मधनं एक पूर्णच्या पूर्ण बाळ तयार होऊ शकतं. त्या अशाच पेशी असतात ज्याच्यामधनं वेगवेगळे अवयव बनतात. पण आणखी एक पेशींचा प्रकार आहे ज्याला जिवंत पेशी
त्याच्यामध्ये पूर्ण क्षमता आहे वाढ होण्याची एका पूर्ण नव्या सजीवाला. त्याला म्हणतात टोटीपोटेंट. कम्प्लिटली कॅपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग अ न्यू लिव्हिंग लाईफ. एक पूर्ण नवा सजीव बनवण्याचं त्यांच्यामध्ये क्षमता आहे. असे हे जे पूर्णक्षम जिवंत पेशी असतात त्यांना या गुणधर्माला त्यांच्या जैव रासायनिक प्रक्रियांचा वापर करून समजा असे काही सजीवांच्या शरीरामधल्या जिवंत पेशी आपण बाहेर काढल्या. समजा ही ती एक पूर्ण पेशी आहे. आता मी हिला काय करेन, एका डिश मध्ये ठेवेल, एका वेगळ्या पेट्री डिश मध्ये ठेवेल. त्या डिश मध्ये तिची वाढ होईल असं काय करेन मी, त्याच्यामध्ये आपण अशी जैव रसायनं टाकू. त्याच्यामुळे काय होईल, त्याची वाढ होण्याकरताचं एक वातावरण इथे बनेल. याच्यामध्ये मी काय टाकेन, त्याच्या वाढीसाठी लागणारी सगळी संप्रेरक टाकेन, बरोबर, निर्जंतुक होण्याकरताच्या काही गोष्टी टाकेन. आणि ह्या सगळ्यामुळे काय होईल, त्या पेशीची वाढ होईल, कारण ती पूर्ण क्षम आहे, ती वाढण्याकरता पूर्ण सक्षम पेशी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी टाकल्या. आता काय होणार आहे, ह्याच्यामधनं ही जी पेशी आत ठेवलेली आहे तिची वाढ होईल एका उतीमध्ये. म्हणजे मला समजा आता ह्या पेशीचे बनवायचे आहेत, काय समजूया आपण, हृदयाच्या पेशी बनवायच्या त्याच्यापासून. तर आपल्याला माहिती आहे हृदयाच्या पेशींची रचना कशी वर दिलेली आहे आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, अशा एकमेकांना जोडल्या गेलेल्या, बरोबर, अशा ब्रांचेस आहेत त्याच्या, अशा एकमेकांना जोडल्या गेलेल्या अशा ह्या आपल्या हृदयाच्या उती. ठीक आहे. आता ह्या कुठून बनल्या, ह्या एका पेशीपासून मला बनवायच्या आहेत, तर मी ह्याच्यापासून त्याशा बनवून घेऊ शकते. का बरं, ह्याची रचना कशी करायची मी ठरवू शकते. आणि याच्यातनं एकदा हे बनलं की त्याच्यापासून ऑर्गन, त्याच्यापासून त्या ऑर्गन सिस्टीम, त्याच्यापासून बाकी सगळं, असा मी एक पूर्ण नवीन सजीव तयार करू शकते. ह्या अभ्यासामुळेच जैव तंत्रज्ञान या शाखेचा उदय झाला. तोपर्यंत असा कोणी विचार पण केला नव्हता की एका प्राण्यासारखा हुबेहूब दिसणारा नवा प्राणी बनवायचा. हे कधी शक्य झालं, जेव्हा ह्या पूर्ण क्षम पेशींचा शोध लागला आणि समजलं की ह्या पेशींवरती मला माहितीये की मला काय करायचंय, तर मला निर्धारित जैव रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर करायची, मला माहितीये की काय टाकायचं. ते टाकल्यानंतर त्या पेशीमध्ये बदल होतील, त्याची वाढ होईल आणि मग त्याची स्वतःची पुनरुत्पादन झाल्यावरती त्याची एक पूर्णपणे उती तयार होईल आणि त्याच्यातनं पूर्ण सजीव बनवण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये येईल. अशा पद्धतीने जैव तंत्रज्ञान विकसित होत गेलं एकेका टप्प्यात. आता या जैव तंत्रज्ञानामध्ये आपल्याला काय बघायचं असतं, आपल्या अभ्यासासाठी 9वीला असलेल्या काही गोष्टी आहेत बघ. नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली. आता निसर्गामध्ये काही गोष्टी असतात, काही फुलं, फळं, पानं, हे जसे निसर्गाने बनवलेले झाडं तशीच ती आपोआप बनतात. पण माझा आवाज येतोय का तुम्हाला? मी जरा माझा कॅमेरा बंद करू का? मगाशी ते जरा अडकत होतं. ठीक आहे. तर आता ज्या काही पेशी किंवा ज्या काही आपण मगाशी म्हणतो की वनस्पती आणि प्राण्यांना निसर्गतः जसं बनवलेलं आहे तसे त्यांच्यामध्ये काही गुणधर्म आहेत. आता या वनस्पती किंवा प्राणी ह्यांना आपल्याला डेव्हलप करायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये काही चांगले, स्ट्रॉंग, वेगळे असे गुणधर्म आणायचे असतील तर आपण काय करतो, त्या सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल किंवा संकर घडवून आणतो. या तंत्रज्ञानाला जनुकीय अभियांत्रिकी म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतात. आणि पुती संवर्धन या दोन्ही शाखांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. याचा उपयोग कुठे होतो, नगदी पिकांचे उत्पादन. याच्यामध्ये काय होतं, प्रजातीमध्ये सुधारणा करा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या दृष्टीने त्याच्या क्षमतेमध्ये वाढ करा, वेगवेगळ्या लसींची निर्मिती, जन्मजात रोगांचे निदान करणे, इंद्रियांचे रोपण, कर्करोगाचे संशोधन आणि प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम त्वचा किंवा खुर्च्या तयार करणे. तुम्ही म्हणाल कायच्या काही आहे, असं थोडी होतं. पण तुम्ही याच्यावरचे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल की मी जे म्हणतेय ते खरंच वेगवेगळ्या लॅबोरेटरीज मध्ये करतायत लोक, वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये याच्यावरती लोक प्रयोग करतायत. आता बघा, इथे एक केळाची बाग. आता आपल्याला ह्याच्यात काय समजतंय बघा, एकाच झाडावरती 2 ते 3 वेगवेगळ्या रंगाची त्याच जातीची फुलं आलेली तुम्ही कधी बघितली आहेत का? हे कसं काय होतं, ह्याच्यामध्ये पण काहीतरी बदल असतो. सांगते मी तुम्हाला. आता तुम्हाला एक मस्त फोटो दाखवते. हा माझ्या स्वतःच्याच गार्डन मधला फोटो आहे आणि त्याच्यात तुम्हाला मला जे दाखवायचंय ते हे बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला
काय दिसतंय? ही फुलं बघा सगळी हां. ह्याच्यामध्ये हे फूल, हे आणि इथे खाली पण फुलं आहेत. गुलाबाचीच फुलं आहेत ती सगळी. अ, गुलाबाची ही 2 फुलं बघा गुलाबाची आहेत आणि ही सगळी जास्वंदाची फुलं आहेत. आता ह्या जास्वंदाचा रंग पूर्ण गुलाबी आहे. ह्याचा पांढरा आणि गुलाबी आहे. हा पूर्ण गुलाबी आहे आणि हा लाईट गुलाबी रंगाचं असं हे फुल होतं. 4 फुलं आली होती एकाच दिवशी त्या झाडाला आणि हे 2 गुलाबाचे वेगळीकडे थोडेसे लांब होते. पण जास्वंदाच्या फुलांमध्ये 3 वेगवेगळे प्रकार दिसले. अर्ध पांढरं, अर्ध गुलाबी, पूर्ण डार्क गुलाबी आणि लाईट गुलाबी. असं का झालं माहितीये तुम्हाला? ह्या जास्वंदाच्या झाडावरती गोकर्णाच्या पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाचा वेल चढला. तुम्हाला माहितीये गोकर्णाची जी अ, फुलं असतात ती पांढऱ्या रंगाची असतात आणि त्याचा वेल असतो तो वेल सगळीकडे पसरतो. तर या जास्वंदाच्या झाडाच्या सगळ्या बाजूने त्याने असं त्याला करकसून आवळून धरलं होतं. जिथे जिथे ही फुलं होती की नाही त्याच्या आजूबाजूला खूप सारी गोकर्णाची फुलं होती. मग त्याच्यामध्ये परागीकरण झालं म्हणजे ह्या गुलाबाच्या फुलांमध्ये तिकडचे पांढऱ्या रंगाच्या फुलांचे पराग पडल्यामुळे ह्याचा रंग बदललाय बघा. एकाच झाडाचे आहेत हां. म्हणजे ज्या दिवशी ही फुलं आली त्या दिवशी मला स्वतःला फार आश्चर्य वाटलं, की असं कसं हे फुल आलं आपल्याच झाडाला? पण हे आलं कारण की याच्यामध्ये बायोलॉजी आहे. बरोबर? तर असा भाग कशामुळे होतो? संकर. ह्याला म्हणतात संकर होणं. म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी. किंवा तुम्ही हे पण बघितलं असेल, एकदम मोठं झाड असतं आंब्याचं. पूर्वीच्या काळी काय करायचे माहितीये का? आजोबा लोकं होते ना, खूप चांगले आजोबा लोकं. ते त्यांच्या घराच्या आजूबाजूला ना आंब्याच्या कोळी लावून ठेवायचे. आणि म्हणायचे, "आम्हाला तर आमच्या आयुष्यामध्ये आंबे काही खाता येणार नाही, पण माझा नातू खाईल." म्हणजे तुम्हाला कळलं का? म्हणजे हे आजोबा लोकं त्यांच्या मुलाची लग्न-बिग्न होतील तेव्हा होतील, त्याला मुलं होतील तेव्हा होतील. म्हणजे कमीत कमी 8 वर्ष तरी 7-8 वर्ष तरी हे म्हणजे कोय लावल्यानंतर 7, 8, 10 वर्षांनंतर त्याला आंबे येतील. तोपर्यंत मी असेल नसेल माहीत नाही. पण ते आंबे माझी मुलं, माझी नातवं नंतर खातील असं त्यांचे विचार असायचे. कारण तेव्हाच्या शेतीच्या प्रक्रिया ज्या होत्या त्या सरळ होत्या. जसं आधीपासून पारंपरिक पद्धतीने आपण करत होतो तसंच होतं. पण तुम्ही आता बघितलंय का तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या फळांच्या, फुलांच्या झाडांच्या नर्सऱ्या असतात. नर्सरी म्हणजे तिथे त्याची रोपं मिळतात. ती आपण घेऊन यायची, आपल्या घरात लावायची. तुमच्या उंची एवढ्या झाडांना आंबे आलेले आहेत. आत्ताच माझ्या घराच्या आजूबाजूला खूप लोकांच्या घरामध्ये असे अं, काय म्हणतात त्याला कलम केलेले. आंब्याचे कलम, चिकूचे कलम असे कलम केलेली अनेक झाडं आहेत. इतकी छोटी-छोटी झाडं आहेत माहिती आहे का ती आणि ते पूर्णपणे सगळं त्याच्यावर मोहोर आलाय. त्याला छोट्या कैऱ्या लागून तर त्या ऑलमोस्ट पिकायला आलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा, हे कशामुळे आपण तंत्रज्ञानाचा वापर केला आणि मी माझ्याच आयुष्यामध्ये झाड लावेन आणि मीच आयुष्यभर त्याची फळं खाईन, असा विचार करून आपण ते फास्ट केलेलं आहे. टेक्निक बदललेली आहे त्याची. आता हे असं कसं होतं? सजीवांच्या शरीराच्या बाहेर पोषक आणि निर्जंतुक माध्यमामध्ये त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणं म्हणजेच काय करणं? ऊती संवर्धन. ऊती म्हणजे ऊती. खूप साऱ्या पेशी एकत्र येतात. त्याला ऊती म्हणतात. त्याला संवर्धित करायचंय आपल्याला, वाढवायचंय. कसं करायचंय? शरीराच्या बाहेर कोणत्यातरी सजीवाच्या शरीराच्या बाहेर चाललंय हे सगळं. आणि ते पण कसं त्याला चांगलं पोषक वातावरण द्यायचं. त्याला कोणत्याच जंतूंचा धोका नाही व्हायला पाहिजे. आणि मग हे जे काही त्या ऊतीचं संवर्धन होईल त्याच्यामधनं पूर्णच्या पूर्ण सजीव विकसित केला जाऊ शकतो. ठीक आहे? आता हे कसं करतात? ह्याच्याकरता लागणाऱ्या आवश्यक पोषक आणि ऊर्जा पुरवणाऱ्या द्रवरूप, स्थायीरूप किंवा अगारपासून तयार केले जाते. त्याच्यामध्ये हे जेलीसारखं माध्यम असतं. तुम्ही जेलीचे चॉकलेट्स खाल्ले असतील, असे एकदम ट्रान्सपरंट पांढऱ्या रंगाचे किंवा नारळाच्या वगैरे अशा काही-काही टेस्टच्या असतील, पांढऱ्या रंगाच्या थोड्याशा, पिवळसर रंगाच्या. तर अशा सगळ्या अ, जेली तुम्ही खाल्ल्या असेल, तसंच जेली त्या पेट्री डिशवरती असं लावतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही करायचे ते प्रयोग करणारे छोटे-छोटे एक-एक सेल टाकले जातात. आता ह्या प्लेटमध्ये मी ऑलरेडी सगळं खाण्यापिण्याचं सामान टाकलंय. त्या पिशीला जगण्याकरता जे पाहिजे, वाढण्याकरता जे पाहिजे सगळं त्याच्यामध्ये. मग त्याच्यामधनं जे होईल, त्याचा फायदा कोणाला होईल? त्या पेशीला होईल आणि त्याची वाढ होईल आणि मग त्याच्यातनं नवीन ऊती आणि ऊतीपासून पूर्णच्या पूर्ण अवयव आणि अवयव संस्थेमधनं मग पूर्ण सजीव अशी उलटी क्रिया आपल्याला करायची आहे. ठीक आहे. आता खाली बघा. इकडचा पुढचा मुद्दा आपण बघूया. पुस्तकाच्या खालच्या पानावर काय दिले आहे? हं.
आता इकडे एक मस्त चित्र आहे. अरे, एवढं खाली गेलंय. परत तिथे झालंय. हा, आला आला. बघा आता, अ, ह्या सगळ्याचा अभ्यास कसा आणि कुठे सुरू झाला याच्याबद्दलची माहिती दिली. मस्त इंटरेस्टिंग माहिती आहे. तुम्हाला खूप मज्जा येईल. जर हे नीट समजलं ना, तर तुम्हाला कदाचित बायोटेक्नॉलॉजी खूप इंटरेस्टिंग वाटेल आणि तुमच्यापैकी कोणीही याच्यामध्ये काही अभ्यास करून स्वतःचा काहीतरी एक नवा बिझनेस पण सुरू करू शकता. इंटरेस्टिंग आहे. सोपं नाही अजिबात, पण नवीन आहे. बघा, आता चित्रामध्ये काय दिलंय? स्त्रोत वनस्पती काय आहे? केळी. स्त्रोत वनस्पतीचा कंद, कंद म्हणजे काय असतं? मूळ, बरोबर ना? खाली जमिनीच्या खाली त्याचं जो काही मोठं मूळ असतं ते घेतलं. त्यातला एक छोटासा तुकडा ह्या बाटलीमध्ये टाकलेला आहे आणि याला केलंय प्राथमिक संस्कार. म्हणजे काय केले प्राथमिक संस्कार? आपण लहान मुलांवर करतो तसेच प्राथमिक संस्कार. त्याच्या वाढीकरता पोषक सगळ्या गोष्टी देणं. चांगला आहार, चांगलं वातावरण, है ना? त्याची वाढ चांगली व्हायला पाहिजे असं केल्यानंतर प्रजनन, विभाजन, बहुविधन अनेक गोष्टी बघा या बाटलीमध्ये तुम्ही एवढूसा कंद टाकलं होतं. त्या कंदामधून कितीतरी छोटे छोटे आता तुम्हाला फाटे फुटलेले दिसत असतील. याला आता परत तुम्ही पुढे बघितलं तर खोडाचा मुलारंभ आता त्याचं होईल खोड तयार. खोड म्हणजे नुसती पानं नाही बनली आहेत. ती पानं आता होतात मोठी आणि त्याची बारीक 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 आता खोड तयार व्हायला लागले. आता ह्याला तुम्ही काढणार आणि असे ट्रे असतात काळ्या काळ्या रंगाचे थोडीशी माती घातलेली. प्राथमिक काठिण्यकरण एवढ्याशा बाटलीमध्ये वाकडे तिकडे कसेच्या कसे ते आहेत. त्यांना उचला आणि एका एका खड्ड्यात स्वतःच्या लावा. आणि मग ते थोडे आणखीन मोठे झाले की मग त्याला द्वितीय काठिण्यकरण म्हणजे काय केलं तुम्ही त्याला मोठ्या कुंडीत टाकलं आणि त्याच्या जे खोड आहेत हे दांड्या खालच्या स्टेम ह्या चांगल्या मजबूत होण्याकरता जास्त जागा दिली. असं केल्याने काय होतं? खालच्या बाजूला मूळ वाढतं, वरच्या बाजूला झाड उंच होतं. आणि जागा आहे ना खाली इथे. असं केल्यामुळे खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला पुन्हा तुमची स्त्रोत वनस्पती यांच्यापैकी एक कुंडी इकडे लावा, एक इकडे लावा, एक तिकडे लावा. एका झाडापासून तुम्ही 1000 झाडं बनवलेली आहेत. कशी? एका झाडाच्या एका कंदापासून तुम्हाला एवढ्या वनस्पती मिळाल्या. आणखीन कंद दुसरा घेऊन दुसऱ्या प्लेटमध्ये टाकला तर परत एवढीच, परत तेवढीच अशी अनेक झाडं तुम्हाला एकाच वेळेला बनवता येतात. म्हणजे हे झाड वाढेल, मग त्याची फुलं येतील, मग त्याची फळं येतील, मग त्याला आम्ही लावू. असं केल्यावरती जो वेळ वाया जाणार होता, तो आपोआप घटतो आणि खूप कमी वेळामध्ये आपल्याला काय मिळतं? त्याचं उत्पादन मिळतं. आता याचा शोध कसा लागला? हा जो फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ड आहे, हा ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ या सगळ्याच्या मागे होता. म्हणजे यांनी खूप अभ्यास केला या गोष्टीवरती. या जे वैज्ञानिक होते म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ यांनी काय केलं? पेशी आणि ऊतींच्या शरीराबाहेर वाढ होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे जसं आपण आता म्हणतो की असं थोडी असू शकतं. आईच्या पोटाच्या बाहेर बाळ कसं काय वाढेल? पण ते होतं. त्यालाच आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो. त्याच्या तुम्ही ऍड पण बघितल्या असेल. IVF, इंदिरा IVF, अमुक IVF, तमुक IVF. युट्यूबवर पण त्याच्या ऍड असतात. कारण की हा एक प्रकारचा टेक्नॉलॉजीचा वापर करून असलेल्या अडचणींवरती सोल्युशन काढण्याचा प्रकार आहे. बरोबर? तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल आपण बघतो कारण की टेक्नॉलॉजी तेवढी आपल्या आजूबाजूला आहे आता. बरोबर? म्हणजे पूर्वी एखाद्या अडचणीमुळे जर बाळाची वाढ नीट होऊ शकत नसेल आईच्या पोटामध्ये, तर मग कसं ते बाळ जन्माला येणार? मग ते आई तरी कशी आई होणार? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरताच IVF आईच्या पोटाच्या बाहेर त्या बाळाचं निर्मिती करायची. इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो आपण त्याला. टेस्ट ट्यूब मध्ये ते बाळ बनवायचं आणि मग ते थोडंसं मोठं झालं की आईच्या पोटात परत ठेवायचं आणि त्याला तिकडे वाढू द्यायचं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण आजकाल बघतो, पण त्याची सुरुवात झाली इथे. 1904 ते 1993 या कालावधीमध्ये या माणसाने याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याने कशावरनं हा प्रयोग केला होता? गाजराच्या मुळातील पेशी काढल्या आणि त्या प्रयोगशाळेमध्ये एका वेगळ्या पोषक माध्यमात वाढवल्या
आणि प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता आहे हे त्याने बघितलं आणि तसं प्रूव्ह केलं. आता तुम्हाला माहितीये गाजर जमिनीच्या खाली असतं. गाजर स्वतःच एक मूळ आहे, बरोबर? त्याला पण बारीक बारीक मुळं असतात. त्यातल्या एकदम टोकाला असलेल्या ज्या पेशी असतात, आपल्याला माहित आहेत की वाढीच्या काही पेशी असतात, काही इथे असतात आणि काही कोपऱ्यावर असतात. म्हणजे झाडाची वाढ उभी होते, आडवी होते, गोल होते, हे सगळं आपण पाहिलं होतं. तर या वाढ घडवून आणणाऱ्या ज्या पेशी असतात की नाही, त्या पेशींचा अभ्यास करून त्याला हे समजलं की ह्या पेशी जर मी काढल्या वेगळ्या, त्याच्यापासून अख्खच्या अख्खं झाड निर्माण करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. टोटिपोटेंट. आता जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनामध्ये कोणते कोणते बदल झाले? पिकांच्या डीएनए मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण म्हणजे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स निर्माण केले गेले. बहुधा असे वाण निसर्गामध्ये आढळत नाही. म्हणजे नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या आणि या प्रजातींमध्ये निर्णय उपयुक्त गुणधर्म संकरित केले गेले. टोमॅटो तुम्हाला माहिती असेल, पूर्वी ना टोमॅटोच्या मध्ये अळ्या असायच्या आणि टोमॅटो काय बरं म्हणतो रोगट टोमॅटो असायचे, तेव्हा तुम्ही ते कापले तरी पण तुम्हाला दिसायचे त्याच्यामध्ये अळ्या असायच्या, किड्या असायचे. आजकाल तुम्ही बघितलं असेल की खूप कमी वेळा एखादा टोमॅटो खराब निघतो. कारण की ह्यांच्या मध्येच बनतानाच म्हणजे त्यांच्या डीएनए मध्येच बदल घडवून त्यांना आता अशा पद्धतीने आपण बनवलंय की त्यांच्यामध्ये अशी कुठली अळी-बिळी गेली की तिथल्या तिथे मरते. बरोबर? त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे की ते लढू शकतात अशा किड्यांशी. वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता. सातत्याने बदलणारे तापमान, ओले, सुके, दुष्काळ, बदलते हवामान हे सगळं वातावरणाच्या ताणामध्ये होत असतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शेतीवर होतो. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांकडे शेती आहे त्यांना मी जे म्हणते त्या गोष्टीचं खरं अ, कारण किंवा खरं त्याचा जो अनुभव आहे तुमच्याकडे जास्त असेल. खूप ऊन पडलं आणि पाणीच नसलं, तरी आपल्या शेतीचं नुकसान होतं. पाऊस पडू दे म्हणून आपण म्हणतो आणि जो काही पाऊस पडतो त्याच्यामुळे पूर येतो, की आहेत ती पण आपली झाडं, शेतीतली सगळी रोपं, सगळी पाण्याखाली बुडतात. म्हणजे ते पण नुकसान होतं. हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये पाऊस पडला किंवा इतकी कडाक्याची थंडी पडली की सूर्यच दिसत नाहीये दिवसेंदिवस, तरी झाडं आपली कोमेजून जातात. बरोबर? म्हणजे अशा अनेक समस्या या वनस्पतींना किंवा शेती करताना, त्यांना वाढवताना आपल्याला माहिती असतात की काय काय असू शकतं. मग ह्या सगळ्या अडचणींना सोडवण्याकरता आपल्याला काय पाहिजे? ह्या वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली झाडं टिकून राहायला पाहिजे. त्यांनी तण धरला पाहिजे, की काही झालं तरी पण आम्ही काही होणार नाही, आम्हाला काही होणार नाही. त्याच्याकरता आपल्या वनस्पतींमध्येच काय पाहिजे आपल्याला? जीएम सुधारित प्रजाती म्हणजे त्याच्या जेनेटिकली मॉडिफाईड अशा सुधारित प्रजाती आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे? आता उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशक यांचा प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातींमध्ये असल्यामुळे जंतुनाशक, कीटकनाशक, तणनाशक अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. अनेक बारीक बारीक किडे असतात, अळ्या असतात, बरोबर? ह्यांना मारण्याकरता आपण काय करतो? आपल्या झाडांवरती फवारणी करतो. त्याच्यामध्ये आपण तणनाशक, कीटकनाशक या गोष्टी वापरतो. आपल्या झाडाच्या आजूबाजूला जे रिकामं गवत उगवलेलं असतं, ते मारण्याकरता आपण तणनाशक वापरतो. आपल्या झाडावरती बारीक-बारीक किडे आहेत, ते पानं खातायत, फळं खातायत, तर त्यांना मारण्याकरता आपण त्याच्यावरती कीटकनाशकं मारतो. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं? आपल्या झाडावर त्याचा परिणाम होतो. जर आपण रासायनिक पदार्थ वापरले, तर रासायनिक पदार्थांचे दुष्परिणाम तर हे होतातच. बरोबर? तर अशा प्रकारे जेनेटिकली मॉडिफाईड, जीएम म्हणजे काय? जेनेटिकली मॉडिफाईड प्रजातीच्या बियाण्यांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ होते. आपल्या बियांची नासाडी नाही व्हायला पाहिजे आणि त्याची पोषण मूल्य वाढली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे काम करायचंय. अशा तऱ्हेने सर्व गुणसंपन्न पिकांची बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणावरती जीएम पिके घेतात. बरोबर आहे ना? तुम्ही शेती कराल. समजा आपण असं उदाहरण घेऊया. आपण आता आपल्या शेतामध्ये ज्वारी लावायची ठरवली. आपण पारंपरिक पद्धतीने आपली जी जुनी बियाणं आहेत ती आपण लावली, ज्वारी लावली आणि आपल्याला हवं तेवढं त्याचं उत्पादन कधी येणारच नाही. कारण काय? त्या ओरिजिनल बिया आहेत. खरं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कस आहे, कसदार बिया त्याच असतात. पण त्यांना म्हणूनच खाणारी खूप सारी कीटकं, अळ्या, किडे आपल्या झाडाच्या आजूबाजूला असणारच आहेत. मग जर माझ्या 1 एकर शेतामध्ये
मला आता खरं खरं अंदाज माहिती नाही बरं का, पण एक अप्रॉक्सिमेट चला 1 एकर क्षेत्रामध्ये समजा मला एक 50 क्विंटल धान्य यायला पाहिजे. तर साधी जी काही आपली जुनी पारंपरिक पद्धतीने असलेल्या बिया होत्या त्या टाकून त्या 50 च्या ऐवजी मला 30 किंवा 35च मिळतील. बरोबर? पण जर मी हे जीएमच्या त्याच्यामध्ये धान्य टाकलं, पेरलं. जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड अशा जर मी त्याच्यामध्ये बिया टाकल्या, तर काय होईल 50 च्या ऐवजी कदाचित मला 55-60 असे उत्पादन मिळेल. म्हणजेच काय होतंय, माझं उत्पादन वाढलं. शेत तर मी वाढवू शकत नाही. जो खर्च मी करणार आहे बियांवरती तो मी एकदाच करणार आहे. ज्या बिया मी लावणार आहे त्याच्यावरती दुसरं कसलंच परिणाम नाही व्हायला पाहिजे. खूप पाऊस पडला, थंडी पडली, मी 2-4 दिवस नाहीये तर पाण्याच्या समस्येमुळे काही गडबड झाली, असं काही व्हायला नाही पाहिजे त्याला. ते झाड सर्व्हाइव्ह करायला पाहिजे, बरोबर? आणि त्याला चांगलं उत्पादन द्यायला पाहिजे. त्यालाच म्हणतात जीएम पिकिंग. आता हे कोणती-कोणती आहेत बघा. केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू या सगळ्याच प्रकारच्या जीएम प्रजाती आहेत. आता यांच्यापैकी तंबाखूला जीएम करायची काय गरज आहे? तंबाखू स्वतःच असं झाड आहे, त्याच्या पानांना त्याच्या पानांना अळ्यांनी खाल्लं तर त्यांना पण तंबाखूची झिंग येईल. बरोबर की नाही? ह्याच्यामध्ये काही मध्ये कीड रोधक जनुकांचं रोपण केलंय. उदाहरणार्थ मक्यामध्ये त्या बी मध्येच असं जनुक लावलंय. जनुक म्हणजे कसं जीन ऍड केलं, त्याच्यामुळे त्याला आता कोणतीच कीड येणार नाही. बटाटामध्ये, भातामध्ये, सोयाबीनमध्ये, टोमॅटोमध्ये आणि कापूस, बीटी कॉटन. बरोबर? अशा पद्धतीने या काही बघा, टोमॅटोचं नाव आहे वैशाली. तुमच्या वर्गात कोणी वैशाली आहे का? वैशाली नावाचा टोमॅटो आहे. पण हा टोमॅटो जीएम आहे. जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड. मला नाही वाटत तुमच्या वेळी कोणाचं नाव गोल्डन, एम्फ्लोरा, व्हिस्टिव्ह असं काही असेल. पण वैशाली हे नाव म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉमन नाव आहे. बऱ्यापैकी जुनं पण आहे. पण ते आता फक्त मुलीचं नाव नसून एका टोमॅटोचं पण झालेलं. ठीक आहे. आता अशा तऱ्हेने ऊती संवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांती साध्य होते आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसे उत्पादन किंवा अन्नधान्य मिळण्याकरता आपल्याला अशा पद्धतीने कमी जागेमध्ये, कमी कष्टामध्ये जास्तीचं उत्पादन मिळायला पाहिजे याचा आपण आता प्रयत्न करतो. तुम्ही जरा तुमच्या घराच्या बाजूला, तुमच्या शाळेच्या बाजूला स्वतःची एक रोपवाटिका बनवा. किती कठीण काम आहे मग. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना तर माहिती आहेच आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना ते समजेल. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला हे समजतं की कशा कशा पद्धतीने आपण त्यांना वाचवू शकतो, वाढवू शकतो. आता उद्यान विद्या, रोपवाटिका आणि वनीकरण क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचे उपयोजन चांगला मुद्दा आहे. उद्यान विद्या म्हणजे काय? फ्लोरिकल्चर. उद्यान म्हणजे अशी जागा, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो गार्डन. त्याच्यामध्ये काय असतात? खूप सारी फुलं असतात वेगवेगळ्या प्रकारची. म्हणून त्याला म्हणतात फ्लोरिकल्चर. रोपवाटिका म्हणजेच काय? नर्सरीज. जिकडे जशी छोटी मुलं असतात ना नर्सरीला, तशी इथे छोटे छोटे झाड असतात. आणि वनीकरण म्हणजे काय? फॉरेस्ट्री. लहान मोठ्या प्रमाणामध्ये बागा बनवणे, उजाड जमिनींचे वृक्षारोपण करून वने तयार करणे, ऱ्हास होणाऱ्या जंगलांचे पुनरुज्जीवन करणे, या सर्व उद्योगांसाठी रोपवाटिकेची गरज असते. त्यासाठी मोठ्या संख्येने रोपे पुरवली लागतात. तर ऊती संवर्धन तंत्राचा वापर करून रोपे बनवणे ह्या उद्योगांसाठी हे फायदेशीर ठरते. बघा आता काय केलंय. ऊती संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले, फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. ते चित्रामध्ये बघा काय केलंय. बायो रिएक्टर आणि त्या आधारे रोपांची निर्मिती. हे एक मोठा गोल बुडाचा चंबू आहे आणि त्याला एका स्टँडवर ठेवलंय. त्याच्यामध्ये हे तुम्हाला जे द्रव दिसतंय बघा, हे लिक्विड, हे एक प्रकारचं पोषक निर्जंतुक असं लिक्विड आहे किंवा द्रव आहे. याच्यामध्ये आपण आता काय करणार आहे? ऊती संवर्धन. म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या ऊती टाकल्या की त्यापासून त्या विशिष्ट प्रकारच्या पुढच्या वनस्पतींची निर्मिती होणार आहे. बरोबर? म्हणजेच ह्या एका राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये काही रोपं बनवलेली आहेत मी इथल्या इथे मध्ये, कमी कालावधीमध्ये पूर्ण वाढ झालेली अशी वनस्पती आहे. परागी भवनाची माध्यमे नसली किंवा रुजणाऱ्या बिया नसल्या
तरीही वनस्पतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. म्हणजेच काय, की परागीकरण झालं नाही तर फुलच म्हणजे फुलाचं फळ होणार नाही आणि फळ झालं नाही तर त्याच्यापासून बिया बनणार नाही. बिया खाली पडल्याच नाही तर नवं झाड येणार कसं? म्हणजे सगळीच्या सगळी प्रक्रिया थांबली ना तिकडे. पण ह्या पद्धतीमध्ये परागीकरणाचा काही प्रश्नच नाहीये ना. परस्पर बाहेरच्या बाहेर आपण काय केलंय? पेशींना ऊतींमध्ये आणि ऊतींना अवयवांमध्ये कन्व्हर्ट केले. मग आता याच्यामध्ये काहीच गरज नाही परागीकरणाची. आणि काही काही झाडं जी आहेत करणामुळे पण पुनरुत्पादन त्यांचं करत नाही. उदाहरणार्थ ऑर्किडची फुलं तुम्ही बघितलं असेल, सुंदर जांभळा रंग असतो, गुलाबी रंग असतो. लग्नामध्ये वगैरे वापरतात. ऑर्किड फार महाग असतात. घटपर्णी अशा वनस्पतींच्या बिया ह्या रुजत नाहीत. पण ऊती संवर्धनाने त्यांची निर्मिती सहज करता येते. बरोबर? आता बायोरिएक्टर मध्ये पेशी वाढवून त्यांना अधिक पोषक माध्यम आणि इतर रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण अतिशय कमी खर्चामध्ये देता येते. बरोबर? आपल्याला काय करायचंय? पेशी वाढवायचे आणि त्यांना चांगलं पोषण द्यायचंय, रोगांपासून वाचवायचंय, कमी खर्चामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्यांना उत्पादन मिळेल. खूप मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती करताना बायोरिएक्टर हे फायदेशीर ठरतात. असे बघा, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोपं बनवायचे, त्याच्यामध्येच बनतात आपलं. आता अत्यल्प साहित्य आणि स्त्रोतांचा वापर करून कमी वेळामध्ये मोठ्या संख्येने रोपांची निर्मिती होते. ऊती संवर्धन, जनुकीय सुधारित पद्धती निर्मित वनस्पती बहुधा रोगमुक्त असतात. म्हणजेच काय, आपण आता जी झाडं लावताना काही रोग बिग नसेल, ते डायरेक्ट लावलं की झालं. विभाज्य ऊतींच्या संवर्धनाने मिळालेली रोपे हे विषाणूमुक्त असतात. पारंपरिक पद्धतीने 2 अधिक जातींचा संकर घडवून आणला, त्यामुळे तयार केलेल्या भ्रूणांची काही कारणांनी पूर्ण वाढ होत नाही, पण ऊती संवर्धन त्याची निश्चित वाढ होते. म्हणजे जसं आपण मगाशी म्हणालो की पुनरुत्पादनासाठी संकर व्हायला पाहिजे किंवा परागीकरण व्हायला पाहिजे, तसं ह्याच्यामध्ये काही करायची गरजच नाहीये ना. डायरेक्ट तुम्ही ऊती घेतल्या आणि त्याचं संवर्धन केलं की झालं, की नवीन झाडच बनलं. दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या वनस्पती ऊती संवर्धनाने सुरक्षित वाढवून त्यांचं अस्तित्व कायम राखता येतं. तसेच अशा वनस्पतींचे भाग आणि बिया ऊती संवर्धनाने सुरक्षित ठेवून त्यांच्या प्रजातींचं रक्षण पण करता येतं. आता ह्याचा आपल्याला पुढच्या वर्षी डिटेलमध्ये अभ्यास आहे. रोपवाटिका उद्यानातून आणखीन कोणते कोणते उद्योग विकसित होऊ शकतात? गर्दी आणि धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेली माणसे सुट्टीमध्ये विरंगुळा करण्याकरता कोणत्या ठिकाणी जातात? बघा, जिकडे हिरवळ आहे ना तिकडे माणसाला आपोआप प्रसन्न वाटतं. म्हणजेच काय करायचं, की अशा ठिकाणी जिथे खूप सारी झाडं आहेत, हिरवळ आहे, गारवा आहे, अशा ठिकाणी जायला लोकांना फार आवडतं, कारण की तिथे मनाला शांतता मिळते. तुम्ही किती पण मोठ्या हायफाय मॉलमध्ये जा, मोठ्या बिल्डिंगमध्ये जा, लिफ्टमध्ये फिरा, शॉपिंग करा, पिझ्झा, बर्गर खा, कोल्ड ड्रिंक प्या आणि काय करायचंय ते सगळं करा. किती दिवस तुम्ही रोज हेच करा? चला, तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काही करायचंय, जितके पैसे खर्च करायचे करा. तुम्हाला जे काही हॉटेलमध्ये जायचंय, जे तुम्हाला आवडते ते खायचंय, सगळं तुम्ही कराल किती दिवस? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, चला 1 आठवडा तुम्ही हे सगळं एन्जॉय कराल. 1 महिना डोक्यावर पाणी. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेलच कुठल्या तरी शांत ठिकाणी जावं. इथे माझ्या मनाला शांतता मिळेल, जिथे चांगलं, छान, हेल्दी वातावरण असेल आणि ते असतं जिथे ग्रीनरी आहे अशा ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे जंगल. ह्याच्यामधनं पुढचा मुद्दा येतो कृषी पर्यटन. पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे. ऊती संवर्धनाने फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे, भाज्या, औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती केली जाते. त्याचपैकी काही प्रकारची झाडे ही पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येतं. बघा, आता वर तुम्हाला जे चित्र दिसतंय की नाही, ह्याच्यामध्ये काय आहे? कृषी पर्यटन आहे. मोठ्याच्या मोठ्या लांबच्या लांब शेतांमध्ये लोक काय करतात? कृषी पर्यटन केंद्र म्हणून त्याला डेव्हलप करतात. त्यांची शेती असतेच, त्या शेतीमधनं जी फळं येतात ते विकतातच. पण लोकांनी तिथे यावं, भेट द्यावी, तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, आराम करण्याची व्यवस्था, असं सगळं असलं, चहा पाणी असलं की लोक दिवसभरचा एक आउटिंग म्हणून मुद्दाम त्या ठिकाणी जातात. त्यामुळे बैलगाडीवरती सफर करून आणा, झोपडी असते तिथे तुम्ही राहून बघा, असे काय काय शहरातल्या लोकांना ह्या गोष्टी चांगल्या वाटतात, शांत वाटतात. जे लोक गावातच आहेत, ज्यांचं स्वतःच शेत आहे, त्यांना हे काही वेगळं वाटणार नाही, त्यांच्याकरता अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण
खूप पैसे खर्च करून शहरातल्या गडबडीतनं लोक इथे येतात, कारण याच्यामध्ये खरा आनंद असतो, शांतता असते ना त्याच्यामुळे. मग सावली देणारे नयनरम्य देशी किंवा विदेशी वृक्ष, शोभेची झाडं, फुलझाडं, फुलपाखरांची बाग, ठीक आहे, औषधी वनस्पतींची बाग, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न करता वाढवलेल्या सेंद्रिय भाज्या किंवा फळे, अशी आकर्षण असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनाकरता मोठ्या संख्येने येतात. मग रोप, भाज्या, फळं यांची विक्री तुम्हाला अधिक पैसे देते. म्हणजे पारंपरिक शेतीच्या ऐवजी अशा पद्धतीने शेती केली तर जास्त फायदेशीर आहे. आता शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय? हा मुद्दा झाला की आपण थांबूया. हं? बघा, शेतीला पूरक असे अनेक व्यवसाय आपल्याकडे आधीपासून केले जातात. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे शेती हा आपला प्राथमिक व्यवसाय आहे. पण नुसती शेती करून आपल्याला जे काही उत्पन्न मिळतं त्यासोबत शेतीला पूरक म्हणून आपण काय करतो? आपल्याकडे अनेक प्राण्यांना सांभाळलं जातं. त्याला आपण पशुसंवर्धन म्हणतो. म्हणजे गाईचा गोठा असेल किंवा म्हशींचा गोठा असेल किंवा कोंबड्या पाळणं असेल, बकऱ्या पाळणं असेल, हा पूरक व्यवसाय आहे. गायी आणि म्हशी यांच्याकडनं आपल्याला काय मिळतं? दूध. त्याच्यामुळे दुग्धजन्य व्यवसाय एक पूरक व्यवसाय म्हणून याच्याबरोबर केला जातो. शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय. त्याच्यानंतर शेतीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचा चारा असतो. गवत मिळतं. ते आपल्या गाई म्हशींच्या पोट भरण्याकरता आपल्याच घरातलं, आपल्या शेतातलं असतं. म्हणजे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था होते. शिवाय ह्या सगळ्यांची जी विष्ठा असते, शेण वगैरे असतं, गोमूत्र असतं, या सगळ्याचं खत म्हणून खूप चांगला वापर होतो. म्हणजेच काय आहे? एकूण एकच आहे. आपल्या शेतातलं आपण जे काही अतिरिक्त चारा, गवत असेल, ते आपल्याच पाळलेल्या प्राण्यांना देणार. त्यांच्याकडनं आपल्याला दूध मिळेल, त्यांच्याकडनं आपल्याला खत मिळेल आणि त्यांना पण राहण्याकरता एक चांगलं सुरक्षित घर मिळेल. असा हा दुहेरी फायदा असतो, बरोबर? आता गोठ्यातील जनावरांची संख्या, त्यांच्या जाती, दूध उत्पादन, स्वच्छता, त्यांच्या आरोग्याची काळजी याकरता काय काय तुम्ही करताय, ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास होतो. आपल्या देशामध्ये दूध उत्पादन आणि शेतीच्या कामामध्ये श्रमिक म्हणून मदत होण्याकरता पशुपालन केले जातं. दूध देणाऱ्या गायी, म्हशी आपल्याकडे आहेत. पण ओझं वाहून नेण्याकरता बैल आहेत, रेडे आहेत. साहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी, डांगी या देशी गायी आहेत. आणि देशी गायींचं दूध सगळ्यात चांगलं असतं. जर्सी, ब्राऊन स्विस, होल्स्टेन या विदेशी गायींचा वापर दूध उत्पादनामध्ये केला जातो. तर दुधाचे स्वच्छ उत्पादन मिळावे म्हणून पशुधनाची काळजी घेणे आपल्याला गरज आहे. ज्या गायी म्हशींमुळे आपल्याला दूध मिळतं, आपल्या आईनंतर ती आपली आई आहे ना. आपण जेव्हा खूप लहान होतो, 6 महिन्यापर्यंत आपण आपल्या सगळ्यांनी आपण आपल्या आईचं दूध प्यायलंय. पण आताही आपल्याला घरामध्ये दूध येतं, कारण की ती गोमाता आहे. म्हणूनच तिला आपण गोमाता म्हणतो ना. माता म्हणजे आई आणि आई जी बाळाचा सांभाळ करते, बरोबर? त्याच्या आहाराची सगळ्यात महत्वाची व्यवस्था करते, त्याला आपण आई म्हणतो की नाही? मग आपण गाईला आई आई का म्हणतो? आपल्या संस्कृतीमध्ये आपण अशा सगळ्या प्राण्यांचा सत्कार करतो किंवा त्यांना आपण आपले घरातले सदस्य मानतो, जे की आपल्याला आपलं आयुष्य जगण्याकरता आयुष्यावर मदत करतात, बरोबर? म्हणून आपण तिला गोमाता म्हणतो, कारण ती आपल्या आईसारखी असते आपल्यासाठी. म्हणून त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे की नाही? आपण आपल्या आई-बाबांची काळजी घेतो, तसं आपण आपण ज्या आपल्या पाळीव प्राण्यांना आपल्या घरात ठेवतो, त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये मला. मला माहिती आहे की तुम्ही सगळेच अगदी एक छोटासा बुबूचं पिल्लू जरी आपल्या आजूबाजूला घराच्या कुठे असेल, तर मला माहिती आहे तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळे त्याला दूध आणून देतील, त्याला राहण्याकरता छोटंसं फडकं आणतील, त्याला झोपण्याकरता त्याच्यावर काहीतरी पांघरून टाकतील, बरोबर? पाणी ठेवतील त्याच्याजवळ, स्वतःच्या डब्यातली पोळी देऊन टाकतील त्याला. कारण की छोट्या मुलांमध्ये म्हणजे शाळेतल्या सगळ्याच, आम्ही पण लहान होतो तेव्हा आम्हाला रस्त्यावरची छोटी कुत्र्याची पिल्लं दिसली की किती छोटंसं पिल्लू आहे, आपण घरी घेऊन जाऊ त्याला. त्याची कोण काळजी घेईल? तर तो नैसर्गिक भाव आपल्यामध्ये आहे. तर त्याचाच वापर करून किंवा त्याचा एका मोठ्या आणि चांगल्या उद्देशाने जर आपण विचार केला, तर आपण हे पशुसंवर्धनाचं काम करू शकतो. त्यांना नियमित रोगप्रतिबंधक लस द्यायची, त्यांच्या स्वच्छतेचा विचार करायचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा योग्य आहाराचा विचार करायचा. हवा मोकळी, हवेशीर पाहिजे, त्याला ऊन असलं पाहिजे, हो की नाही? अशा अनेक गोष्टी या गोठ्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांकरता आपल्याला बघाव्या लागतात. आता बाकी सगळं कुक्कुटपालन वगैरे आपण सगळं पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबूया. ठीक आहे? अरे एवढंच आहे का? मग हा धडा संपून जाईल. मग आत्ताच करून टाकूया आपण, एवढंच आहे ते.
कुक्कुटपालन पण होणार नाही. ठीक आहे, कुक्कुटपालन म्हणजे काय? आपल्याला कुक्कुट म्हणजे काय? कोंबडी. कोंबडीला पाळायचं. तर 2 प्रकारच्या कोंबड्या लेयर्स आणि ब्रॉयलर्स. म्हणजेच काय? अ, तुम्हाला आमच्या घराच्या बाजूलाच आहे बरं का एक पोल्ट्री फार्म आहे. तिथे ना असं रात्रभर दिवसभर असं कुडकुड 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 या कोंबड्यांचे छोटे छोटे आवाज येत असतात. तर त्याच्यात काय आहे, मी जेवढं बघितलंय ना त्याच्यामध्ये खूप सारे छोटी छोटी पिल्लं आहेत आणि खूप मोठ्या अशा कोंबड्या पण आहेत. पण त्या कोंबड्यांना अंडी पण देतात आणि काही काही लोक त्या कोंबड्या विकत पण घेऊन जातात कोंबड्या मारून खाण्याकरता, म्हणजे अन्न म्हणून, चिकन म्हणून. तर अशा पद्धतीने कुक्कुटपालनामध्ये आपण काय करतो, की ह्यांचा आहाराकरता एक महत्वाचा घटक म्हणून त्याला पाळायचं आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळवायचं, असा विचार त्याच्यामागे आहे. असील सारख्या भारतीय आणि लेघॉन सारख्या परदेशी जातींच्या संकरामधून, बघा आता हा संकर आहे कोणाचा? कुक्कुट. नवीन जाती विकसित करण्यामागे पुढील उद्देश आहेत काय? चांगल्या गुणवत्तेची पिल्लं, ती पण मोठ्या संख्येत. जास्त तापमान काढण्याची त्यांची क्षमता. बघा महाराष्ट्र, भारत हा उष्ण कटिबंधात आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे भयंकर गरमी असते. तर इथे राहणाऱ्या ज्या काही कोंबड्या आहेत, ज्या काही प्राणी आपण आपल्याकडे ठेवू, त्यांना ही गरमी सहन करण्याची शक्ती असली पाहिजे, नाही तर गरम झालं आणि मेली कोंबडी असं नाही व्हायला पाहिजे. त्या फिरंगी लोकांसारखं नाही आपलं, आपण एकदम दणकट लोक होतो की नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या तापमानाला सहन करण्याची क्षमता असलेलेच प्राणी पक्षी असले पाहिजे. मग अंडी आणि मांस दोन्हीसाठी पाळण्यामध्ये येणाऱ्या कोंबड्यांची जाती रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर किंवा प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक ह्या सगळ्या असतात. आता इथे काय बघा, या 2 वेगवेगळ्या प्रकार, 4-5 चित्र आहेत इथे. यांचा तुम्ही संवर्धनाकरता वापर करू शकता. मग आहे रेशीम म्हणजे सिल्क इंडस्ट्री, सिरिकल्चर. ह्या अळ्यांना, म्हणजे ह्या अळ्या कसल्या आहेत? ह्या अळ्या आहेत रेशमाच्या किड्या. हे रेशमाचे कीड आहेत, त्याच्या अळ्या आहेत. आणि हे तुतीची झाडं असतात, त्याची मस्त अशी लांब लांब छोटे छोटे द्राक्ष कशी असतात की नाही, एकदम एकमेकांना घट्ट चिकटलेली काळी काळी, अशी तुतीची फळं असतात. त्या झाडांच्या पानांवरती ह्या अंड्या, म्हणजे ह्या रेशमी किड्यांच्या आया असतात, त्या अंडी घालतात. आणि मग त्या अळीमधनं त्याचे कोश आणि मग त्याचे पतंग बनतात आणि हे भरपूर पानं खातात आणि त्याच्यापासून स्वतःच्या भोवती एक असं वेष्टन तयार करतात. आणि त्या कोशामध्येच ते स्वतःला गुरफटून घेतात आणि बेशुद्ध पडून राहतात खूप दिवस. 3-4 आठवडे बघा, त्याचं एक आपल्याला लाईफ सायकल दिलेली आहे. आपण हे इंटरेस्टिंग आहे, आपण पुढच्या वेळेला एक मस्त व्हिडिओ पण बघूया. तुतीच्या झाडांवर सोडल्या जातात, ती पानं खाऊन त्यांचं पोषण होतं. 3-4 आठवडे पानं खा 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 खातात नसतात. आणि मग त्यातनं ज्या अळ्या फांदीवर येतात, त्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावामुळे ते रेशमाचा तंतू बनतो. हे स्वतःभोवती असं गुरफटून घेतात आणि हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून रेशीम कोश बनतो. आणि हा कोश दंड गोलाकार किंवा गोलाकार असतो. त्यात रूपांतर होण्याकरता 10 दिवसापूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. आणि म्हणजेच काय, ह्याच्यापासून जर त्याच्यामधला जो किडा आहे तो बाहेर आला, तर हे कोश आहेत ते तोडून बाहेर येतील. तसं करायला नाही पाहिजे, म्हणून 10 दिवसापूर्वीच ते कोश आपण पाण्यामध्ये टाकतो. हे दोरे असे मऊ मऊ मोकळे होतात आणि त्याच्यामुळे या कोशातले अळ्या तर मरतात, पण रेशीम तंतू आपल्याला मिळतात. त्यांना मारून टाकतो आपण, कारण आपल्याला रेशमाचा धागा बनवायचा असतो आणि त्या रेशमापासून खूप सारे साड्या, वस्त्र बनवले जातात. पण हा झाला सेरिकल्चर, म्हणजेच आपल्या रेशमी किड्यांना संवर्धून त्यापासून उत्पन्न मिळवण्याचा प्रकार. पण अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपला. पुढच्या वेळेला आपण, आता ह्याच्या पुढचा धडा आपला बायोटेक्नॉलॉजी, आपला शेवटचा धडा होता ना, ह्याच्या पुढचा काय आहे? येस, हा शेवटचा धडा आहे. आपला सिलेबस आज इकडे संपला. चला, थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या वेळेला. थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांना.